सो लास्ट सेशनला आपण गेट एपीआय कॉल इंटिग्रेशन बघितलं होतं की रिॲक्टमध्ये गेट एपीआय कॉल इंटिग्रेट कसे करतात. सो दोन वेज आहे. आयदर वी कॅन यूज एक्झॉस लायब्ररी. युझिंग एक्झॉस लायब्ररी वी कॅन मेक इन एपीआय इंटिग्रेशन, और बाय युझिंग जावास्क्रिप्ट फेच एपीआय ऑल्सो वी कॅन डू द सेम. आता गेट एपीआय जसं आहे, सो जेव्हा आपण नॉर्मली एपीआय कॉल बद्दल बोलतो, गेट पोस्ट पुट डिलीट, एक पॅच म्हणून असतं, पण पॅच खूप हार्डली आणि क्वचित सिनारिओमध्ये यूज होतं. सो पॅच आपण इग्नोर केलं तरी चालतं. सो आज एक युजर रजिस्ट्रेशनचं एपीआय आहे, त्याचं पूर्ण क्रड बघूया. सो रजिस्टर नावाची डिलीट नाही आहे याचं. एक मिनिट दुसरं चेक करूया, ज्यात चारही ऑपरेशन आहे. अन्नदातामध्ये गेट ऑल कस्टमर, ऍड कस्टमर, अपडेट नाही आहे इथे. क्लायंट ड्राईव्ह नको. कोणतं बघायचं? जस्ट मिनिट, एपीआय बघू द्या मला जिथे सगळे ऑपरेशन्स आहेत. ठीक आहे. ऍड न्यू एम्प्लॉयर, गेट ऑल एम्प्लॉयर, अपडेट एम्प्लॉयर, डिलीट एम्प्लॉयर. सो नोकरी पोर्टलचं एपीआय आहे, त्याच्यात माझ्याकडे एम्प्लॉयर रजिस्ट्रेशनच्या एपीआय आहे. याच्यात मी नवीन एम्प्लॉयर पण ऍड करू शकतो, अपडेट पण करू शकतो, डिलीट पण करू शकतो, आणि गेट ऑल एम्प्लॉयर आणि गेट एम्प्लॉयर बाय आयडी अशा 5 एपीआय ऑलरेडी माझ्याकडे आहेत. सो याचा आपण क्रड करून बघूया. क्रड ॲज इन क्रिएट, अपडेट, डिलीट आणि रीड, या चारही ऑपरेशन. राईट. सो नवीन कंपोनंट क्रिएट करूया. याला नाव देतो मी एम्प्लॉयर डॉट जे एस. इथे आपलं फंक्शनल कंपोनंट क्रिएट करूया, आर एस सी टाईप करून. आता याच्यात आधी थोडासा युआय बनवून घेतो. म्हणजे युआय बनवल्यानंतर आपल्याला एक इमेज लक्षात येते की काय काय करायचं आहे. ते फील्ड बघून घेऊया किती आहे, त्यानुसार युआय बनवावं लागेल. सो युआय साठी मी बुटस्ट्रॅपचं कार्ड यूज करतो. म्हणजे लेफ्ट साईडला आपण लिस्ट दाखवूया आणि राईट साईडला त्याचा फॉर्म करूया. दोन सेक्शनमध्ये आपला युआय डिवाइड करूया. सो क्लास नेम, रो, ड्यू क्लास नेम, कॉल 7 करूया. कॉल 7 मध्ये आपला लिस्ट दाखवूया. सो इथे मला लागेल कार्ड. कार्ड हायफन हेडर बीजी. कार्ड हायफन बॉडी. ठीक आहे. हा माझा कॉल 7 मध्ये झाला. यालाच मी कॉपी पेस्ट करतो. कॉल 7 घेतल्यानंतर माझ्याकडे कॉल 5 उरतं. सो कॉल 5 मध्ये आपण फॉर्म ठेवूया. सो इथे कॉल 5, इथे आपला न्यू फॉर्म असेल, न्यू एम्प्लॉयर, आणि इथे एम्प्लॉयर लिस्ट. सो इथे आपल्याला टेबलमध्ये डेटा दाखवायचा आहे. आता याच्यासोबतच एक हुक पण सांगेल, म्हणजे पेज लोडवर आपल्याला आपला जसा माझा कंपोनंट लोड झाला सगळे एम्प्लॉयर मला दिसले पाहिजे त्यासाठी. सो एक टेबल बनवून घेऊया. टी हेड, कालचं कॉपी पेस्ट करूया. आता किती किती प्रॉपर्टीज आहेत तेवढ्या बघून घेऊया. गेट ऑल एम्प्लॉयर मध्ये काय काय प्रॉपर्टीज येत आहेत त्यानुसार फक्त हेडर डिझाईन करून घेऊया. एपीआय कॉल अजून आपण केला नाहीये, फक्त युआय बनवून ठेवतोय आपण आधी. सो एम्प्लॉय, कंपनीचं नाव, त्यानंतर ईमेल आय डी, मोबाईल नंबर, त्यानंतर कंपनीचा ॲड्रेस. अजून एक दाखवूया, सिटी दाखवून देऊया.
ठीक आहे. सो आता हे रिमूव्ह करतो मी. सो हा जो पहिला कार्ड असेल याच्यामध्ये माझा पूर्ण टेबलमध्ये माझा मी डेटा दाखवेल, आणि बाजूचा जो कार्ड असेल याच्यात मला आता माझा फॉर्म बनवायचा आहे. सो डॉट रो, रो 6, लेबल, नेम, त्यानंतर मला लागेल टेक्स्ट बॉक्स. आता मी पूर्ण फील्ड नाही बनवत, जेवढ्या गरजेचं आहे तेवढ्या बनवूया, आणि पहिले आपलं मेन ऑपरेशन कम्प्लीट करूया. सो नेम घेतलं, त्याच्या बाजूला याला म्हणूया कंपनी नेम. कंपनी नेम, त्याच्यानंतर ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर. ईमेल आय डी, त्यानंतर फोन, कंपनी ॲड्रेस घेऊन घेऊया. मग ते फोन नंबर घेऊन घेऊया, आणि नंतर ॲड्रेससाठी टेक्स्ट एरिया. सो याच्यानंतर फॉर 12 ठेवूया, आणि याच्या जागी टेक्स्ट एरिया. याच्याच खाली मला बटन्स पण लागेल माझ्या सेव्ह करण्यासाठी. सो ड्यू क्लास रो कॉल 6. ठीक आहे, या बटनला लेट से सेव्ह नाव देऊन देऊया. टेक्स्ट सेंटर PT3 सेव्ह करूया. आता आपण कंपोनंट बनवला, त्या कंपोनंट बनवल्यानंतर ऑब्व्हियसली आपल्याला राऊट बनवावा लागतो, राईट. सो आपल्या ॲप.js मध्ये राऊट बनवून घेऊया आधी. राऊटचं नाव असेल एम्प्लॉयर. कंपोनंट आपला वरती लिंक पण ऍड करून देऊया. चेक करूया प्रॉपरली दिसतंय की नाही. सो एम्प्लॉयर क्लिक केलं, सो बघा हा बेसिक UI आपला रेडी आहे. इथे आपण टेबलमध्ये जो एम्प्लॉई लिस्टमध्ये एम्प्लॉयरचा डेटा असेल तो दाखवूया, आणि इथे आपला फॉर्म आहे. आता सगळ्यात पहिले गेट API कॉल करूया. सो गेट API आपली URL घेऊन घेऊया. ही आपली गेट API ची URL. आता जसं हा कंपोनंट लोड झाला तसं मला माझा गेट API कॉल करायचा आहे, आणि गेट API कडून जो डेटा येईल तो मला टेबलमध्ये दाखवायचा आहे. म्हणजे मला बटन वगैरे क्लिक नाही करणार मी, जसं आपण इथे केलं होतं. इथे बटनच्या क्लिकवर आपण डेटा आणला होता. ऑब्व्हियसली असं नाही करू ना. ऍक्च्युअल अप्लिकेशन असेल तिथे जसं पेज लोड झालं तसं माझा डेटा ऑलरेडी यायला पाहिजे. युजर परत कोणती बटन क्लिक करत नाही नॉर्मली, राईट. सो जसं अँग्युलर मध्ये आपल्याकडे NG ऑन इन इट हा लाईफ सायकल हुक होता, तसंच रिॲक्ट मध्ये यूज इफेक्ट नावाचा एक हुक आहे जो पेज लोडवर एक्झिक्यूट होतो बाय डिफॉल्ट. सो तो कसा लिहितात बघूया. सो जसं यूज स्टेट हा सुद्धा एक हुक होता, तसंच यूज इफेक्ट हा एक हुक आहे. आता पहिले API कॉलचा कोड लिहून घेतो मी. सो पहिले मला एक स्टेट लागेल. सो कॉन्स्टंट एम्प्लॉयर लिस्ट कॉमा सेट एम्प्लॉयर लिस्ट, त्यानंतर यूज स्टेट हा सुद्धा काय माझा हुक आहे. इनिशियलाइज करतो MTR. त्यानंतर मला मेथड लागेल. सो कॉन्स्टंट गेट एम्प्लॉयर. आता हा API कॉल असणार आहे, सो ऑब्व्हियसली असिंक मेथड लागेल मला. सो असिंक राउंड ब्रॅकेट एरो फंक्शन, इथे कॉन्स्टंट रिझल्ट इज इक्वल टू अवेट लागेल. आता मला एक्झॉइस API ने API कॉल करायचा आहे. सो एक्झॉइस डॉट API कॉलचा मेथड असेल गेट कॉपी, आणि जी URL कॉपी केली आता ती आपल्याला इथे पेस्ट करायची.
राईट. सो इथे काय केलं मी, एपीआय कॉल केला, पण एपीआय कॉल आल्यानंतर जो डेटा येईल तो मला इथे होल्ड करायचा आहे, या मेथडला पाठवायचा आहे. सो आर रिझल्ट डॉट डेटा डॉट डेटा, कारण माझा रिस्पॉन्स कसा आहे तो ऑब्जेक्ट येतो आणि त्याच्यामध्ये डेटा नावाच्या प्रॉपर्टीमध्ये माझा ऍक्च्युअली अरे असतो. नाव आता हा जो फंक्शन आहे हा ऑटोमॅटिक तर कॉल नाही होणार, मला पेज लोडवर याला कॉल करायचा आहे. सो रिॲक्ट मध्ये पेज लोडवर मला काहीतरी फंक्शनॅलिटी लिहायची आहे, तर ते आपण यूज इफेक्ट नावाचं असं एक हुक आहे, यूज इफेक्ट. ओके, याला राऊंड ब्रॅकेट, त्याच्यात मध्ये राऊंड ब्रॅकेट, मग कर्ली ब्रॅकेट, एंटर. हा माझा यूज इफेक्टचा हुक आहे, म्हणजे जस्ट लाईक एनजीऑन, एनजीओ ऑन इनिट. जसं अँग्युलरमध्ये एनजीओ ऑन इनिट होतं की पेज कंपोनंट लोड झाल्यानंतर आपण एनजीओ ऑन मध्ये आपले एपीआय कॉलचे फंक्शन्स टाकायचो, ती सेम गोष्ट इथे अशी आहे. फक्त इथे काय करावं लागतं आता, विदाऊट, मी पहिले असं दाखवून देतो. इथे मी हा फंक्शन कॉल करतो. ओके, आता एवढंच केलंय मी. सो आता प्रॉब्लेम बघा काय होतो. नेटवर्ककडे लक्ष द्या. बघा कंटिन्यू एपीआय कॉल चाललाय, दिसतंय? हे बघा कंटिन्यू माझे एपीआय कॉल सुरूच आहे, सुरूच आहे, सुरूच आहे. सो दुसऱ्या पेजवर जाऊया ना, तर पेज हँग होऊन जाईल. सो जेव्हाही तुम्ही यूज इफेक्ट कॉल करता ना, तर हा असा इव्हेंट आहे आपला अँग्युलरमध्ये. एनजी ऑन चेंजेस किंवा एनजी डू चेक हे लाईफ सायकल इव्हेंट होते. हे दोन केव्हा ट्रिगर व्हायचे, जेव्हा तुमचा इनपुट व्हेरिएबल, म्हणजे व्हेरिएबल किंवा एखादी इव्हेंट काय म्हणतात त्याला, चेंज डिटेक्शन ट्रिगर झालं की. सो हा यूज इफेक्ट असा हुक आहे की जो कोणत्याही एक, हा केव्हा कॉल होतो, एकदा कंपोनंट लोड झाल्यावर आणि त्यानंतर कोणत्याही स्टेटची व्हॅल्यू चेंज झाली तरी हा कॉल होतो. कोणत्याही स्टेटची व्हॅल्यू जरी चेंज झाली तरी हा इव्हेंट कॉल होतो. आता म्हणून हे एपीआय कॉल जे आहे कंटिन्यूस का बरं सुरू आहे बघा. आता पेज लोड झाला, कंपोनंट लोड झाला, म्हणजे यूज इफेक्ट कॉल होणार, तिथं त्याला हा फंक्शन भेटला, इथे जाणार. इथे काय भेटलं, रिस्पॉन्स आला, त्याच्यानंतर आपण काय करतो, या स्टेटची व्हॅल्यू चेंज करतोय रिझल्ट पाठवून. आता जशी स्टेटची व्हॅल्यू चेंज झाली परत यूज इफेक्ट कॉल होतो, म्हणजे परत इथे गेला, परत स्टेट चेंज झाली, म्हणजे हे काय झालं, इन्फायनाईट लूपमध्ये चालला गेला. कारण यूज इफेक्ट हा हुक केव्हा केव्हा कॉल होतो, जेव्हा जेव्हा स्टेटची व्हॅल्यू चेंज झाली तेव्हा. सो हे जर आपल्याला यूज इफेक्ट पेज लोडवर एकदाच करायचं असेल, सो इथे कर्ली ब्रॅकेट असतो ना, त्याच्यानंतर एम्प्टी अरे पाठवायचा. याला म्हणतात डिपेंडन्सी लिस्ट. सध्या डिपेंडन्सी काहीच नाही असं सांगितलं मी, की हा पेज लोड झाल्यानंतर एकदाच कॉल होईल. आता हा मल्टिपल वेळा कॉल नाही होणार. आता बघा, आता जर सेव्ह केलं, सो तुम्हाला एपीआय कॉल एकदाच दिसणार. आता हे दोनदा का बरं दिसतं, कारण इंडेक्स डॉट जेएस मध्ये एक प्रॉपर्टी असते, हे स्ट्रिक्ट मोड म्हणून एक प्रॉपर्टी असते, याच्यामुळे तो दोनदा दिसतो. याला काढलं तर आता तुम्हाला एकदाच एपीआय कॉल दिसणार. ठीक आहे, एकदाच एपीआय कॉल झाला. पण हेच जर मी असं नाही लिहिलं, एमटी, सो तुमचे एपीआय कॉल कंटिन्यू सुरू राहणार. सो आता जसं तिकडे एनजीओ नेट होतं तसंच इकडे करताना पेज लोड वरती समजा तुम्हाला एपीआय कॉल करायचं, तर हे यूज इफेक्ट लिहायचं, जसं तुम्ही लिहिलं इकडे यूज इफेक्ट ऍड झालाय. आणि इथे हे एमटी अरे टाकायचं विसरू नका, अदरवाईज तुमचा एपीआय कॉल कंटिन्यू सुरूच राहणार. ओके. सो पेज लोडर आपल्याला डेटा भेटला, तो डेटा आपण या व्हेरिएबलमध्ये सेट केला, तो डेटा आता दाखवून देऊया. सो टी बॉडी, याच्या आतमध्ये कर्ली ब्रॅकेट, आपलं एम्प्लॉय लिस्ट डॉट मॅप ऑपरेटर, राऊंड ब्रॅकेट, राऊंड ब्रॅकेट, आयटम कोलन इंडेक्स, सिरियल नंबर पण हवा आहे आपल्याला म्हणून, रिटर्न, राऊंड ब्रॅकेट, इथे काय पाहिजे मला, टी आर, टी आरच्या आतमध्ये टी डी. पहिल्या टी डी मध्ये मला काय दाखवायचे, सिरियल नंबर. सो इंडेक्स +1, इंडेक्स नॉर्मली 0 ने स्टार्ट होतो म्हणून +1. त्याच्यानंतर टी डी आयटम डॉट. ठीक आहे, आता हे सेम असणार आहे, सो याला कॉपी पेस्ट करून घेतो आधी. त्याच्यानंतर एपीआय कॉल करून बघायचं काय काय प्रॉपर्टी येतात, त्याच एक्झॅक्टली बाइंड करायचं. कंपनी नेम, त्यानंतर ईमेल आय डी, मोबाईल नंबर, ॲड्रेस आणि अजून सिटी आहे. ठीक आहे, सेव्ह करून एकदा चेक करून घेऊया की टेबलमध्ये डेटा दिसताय की नाही. ओके. सो बघा प्रॉपरली टेबलमध्ये डेटा आलाय मध्ये. बाबा खूप रेकॉर्ड आहे. ओके. सो पेज लोडवर माझा एपीआय कॉल झाला.
ज्या एपीआय कडनं जो डेटा आला तो टेबलमध्ये प्रॉपरली दिसतोय. आता मला काम करायचं आहे माझ्या सेव्ह एपीआय वर, की आता सध्या माझ्याकडे किती रेकॉर्ड आहेत, 129 रेकॉर्ड आहेत. आता मला नवीन माझी कंपनी क्रिएट करायची आहे. सो त्यासाठी आता जो हा फॉर्म आहे, आता या फॉर्म मध्ये आपल्याला आपला ऑब्जेक्ट वगैरे बाइंड, म्हणजे ह्या फॉर्म मध्ये जो डेटा टाकू तो आपल्याला सेव्ह एपीआय ला पाठवायचा आहे. सो त्यासाठी जसं आधी बघितलं होतं आपण की ऑब्जेक्ट कसा क्रिएट करतो, आता ऑब्जेक्ट क्रिएट करायचा. सो कॉन्स्टंट एम्प्लॉयर ओबीजे ओबीजे त्याची सेट मेथड सेट एम्प्लॉयर ओबीजे यूज स्टेट राउंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट. आता हा एम्प्लॉयर ऑब्जेक्ट मध्ये काय टाकणार, जसं आपण अँग्युलर मध्ये करायचो सेव्ह साठी जो ऑब्जेक्ट लागतो. सो इथून आता आपला जो सेव्ह वाला एपीआयचा ऑब्जेक्ट आहे हा घ्यायचा, त्याला कॉपी करूया, इथे एंटर मारूया. राईट. सो या ज्या प्रॉपर्टीज आहे त्याला स्ट्रिंग आहे त्याला एमटी करून घेऊया, याला कॉपी, इथे रिप्लेस करायचं आहे एमटीनी. सो मी एक ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि तो एम्प्लॉयर ऑब्जेक्ट नावाचा एक स्टेट क्रिएट केली. त्या ऑब्जेक्टमध्ये इनिशियलमध्ये मी एवढ्या माझ्या फील्ड ठेवल्या. आता एपीआय मध्ये थोडंसं एक चेंज आहे की जेव्हा आपण गेट करतोय तेव्हा बघा ह्या प्रॉपर्टीज मला स्मॉलमध्ये येत आहे, दिसत आहे. सो म्हणून मी इथे सुद्धा सगळं स्मॉलमध्ये ठेवतोय. हे एक थोडंसं आठवणीने करून घ्याल. काही एपीआय तशा काम करताय जिथे स्मॉलमध्येच येतं, पण काही एपीआय अशा आहेत जुन्या, पिनकोड, लोगो, जीएसटी. ओके. सो मी एम्प्लॉईचा ऑब्जेक्ट क्रिएट केला. आता हा ऑब्जेक्ट चेंज करण्यासाठी मला मेथड पण लागेल. सो ऑब्जेक्ट चेंज करण्यासाठी आपण कशी मेथड बनवली ती सेम मेथड बनवायची आहे. सो कॉन्स्टंट चेंज फॉर्म ओबीजे. या फंक्शनला दोन पॅरामीटर असेल, पहिला इव्हेंट आणि दुसरं की. ओके. आणि इथे काय करायचं, सेट एम्प्लॉयर ऑब्जेक्ट ही मेथड यूज करायची, राउंड ब्रॅकेट प्रिव्हियस ओबीजे एरो फंक्शन राउंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट डॉट 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 प्रिव्हियस ऑब्जेक्ट. त्यानंतर स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये की टाकायची, कोलन इव्हेंट डॉट टार्गेट डॉट व्हॅल्यू, कारण हा फंक्शन आपण कुठून कॉल करणार आहोत, टेक्स्ट बॉक्सच्या चेंजवर, टार्गेट डॉट व्हॅल्यू. सो आपला हा असा फंक्शन आहे जो डायनामिक आहे, म्हणजे ज्या कीचं नाव पाठवू त्या ऑब्जेक्टमध्ये त्या कीमध्ये तो व्हॅल्यू टाकते. सो आता इथे याला मिनिमाइज करून घेऊया, याचं काम झालंय. प्रत्येक टेक्स्ट बॉक्सच्या चेंजवर आपल्याला ऑन चेंज हा इव्हेंट कॉल करायचा आहे. सो ऑन चेंज राउंड ब्रॅकेट इव्हेंट एरो फंक्शन राउंड ब्रॅकेट आपल्या फंक्शनचं नाव. या फंक्शनला दोन पॅरामीटर हवे, इव्हेंट आणि मग की. आता ह्या टेक्स्ट बॉक्स मधून कोणती की चेंज करणार आहोत, सो ऑब्व्हियसली कंपनी नेम. आता मी पहिले एवढं कॉपी पेस्ट करून घेतो कारण हे सेम सगळीकडे लागणार आहे मला. ठीक आहे. आता एक 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 फील्ड चेंज करत जाऊया. कंपनी ॲड्रेस, त्यानंतर फोन नंबरची फील्ड, फोन नंबर, सॉरी इकडे स्मॉलमध्ये लागेल. त्यानंतर मोबाईल, मोबाईल नंबरची फील्ड आहे. हे आपण ऑलरेडी ऑब्जेक्ट कसं अपडेट करतात तिथे बघितलंय, नवीन काहीच नाही आहे. ईमेल आय डी आणि पहिला आहे कंपनी नेम. जीएसटी नंबरचं व्हॅलिडेशन आहे का, एकदा मला इथे हिट करून बघू द्या कशासाठी व्हॅलिडेशन देतो तो. पॉसिबल असू शकतं जीएसटी नंबरवर व्हॅलिडेशन असेल. ठीक आहे, जीएसटी नंबरची पण फील्ड घ्यावंच लागेल मला मग, कारण ते प्रत्येक वेळेस युनिक गेलं पाहिजे. सो माझा जीएसटी नंबर. ओके. सो आता जेवढे माझे फॉर्मचे एलिमेंट होते सगळ्या फॉर्मच्या एलिमेंटच्या ऑन चेंजवर मी माझा फंक्शन कॉल केला, त्याला इव्हेंट पाठवला आणि कोणती फील्ड अपडेट करायची आहे त्या फील्ड्स पण पाठवलं. सो आता या ऑब्जेक्टला मी प्रिंट करून पण दाखवतो, म्हणजे ऑब्जेक्ट चेंज होतोय की नाही ते समजेल. रोजच्या वरती प्रिंट करतो. इथे प्रिंट करताना जेसॉन डॉट स्ट्रिंगिफाय नाही, कारण डायरेक्टली ऑब्जेक्ट आपण प्रिंट करू नाही शकत, सो त्याला स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करतोय. सेव्ह करूया आणि चेक करूया की ऑब्जेक्ट चेंज होतोय की नाही, फॉर्मची व्हॅल्यू चेंज. बघा हा सध्या काय इनिशियल आहे.
आता लेटसे बघा, मी इथे जसं जसं नाव चेंज करतोय तशी तशी ती फील्ड चेंज होते बघा, ऍड्रेसमध्ये चेंज होते. ओके. सो आता जसं टेक्स्ट बॉक्समध्ये व्हॅल्यू चेंज करतोय, ऑब्जेक्टमध्ये त्या त्या प्रॉपर्टीमध्ये ती टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू जात आहे. आता मला सेव्हच्या बटनच्या क्लिकवर मला काय करायचं आहे, फक्त माझी सेव्ह एपीआय कॉल करायची आहे. सो ही माझी URL. सो आता सेव्हच्या बटनच्या क्लिकवर मला माझं एपीआय कॉल करायचं आहे. सो ऑन क्लिक ऑन सेव्ह नावाचं फंक्शन. सो हा फंक्शन क्रिएट करूया. कॉन्स्टंट फंक्शन राउंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट एंटर. हा नॉर्मल फंक्शन आहे, याला पॅरामीटर काहीच नाही येणार आहे. सो इथे कॉन्स्टंट रिझल्ट इज इक्वल टू, सॉरी, हा आपला फंक्शन असा असणार आहे जो एपीआय कॉल करणार आहे. सो ऑब्व्हियसली इथे असिंक लावायचं आणि इथे अवेट एक्झॉइस डॉट. आता गेटच्या जागी आपल्याला एपीआय कॉल कोणता करायचा आहे, पोस्ट. मग त्याला URL, सॉरी URL कॉपी करूया. आता पोस्टला काय हवं असतं, URL पण पाहिजे आणि त्यानंतर त्याला सेकंड पॅरामीटर काय असतो, डेटा पण पाहिजे. राईट. सो इथे त्याला सेकंड पॅरामीटर डेटा. आता डेटा काय पाठवणार, फॉर्मचा डेटा, म्हणजे जो HTML एलिमेंटच्या फॉर्मचा डेटा आहे तो कुठे स्टोअर केलाय आपण, या ऑब्जेक्टमध्ये. सो हा ऑब्जेक्ट आपल्याला इथे पाठवायचा. त्यानंतर आता रिस्पॉन्स आल्यानंतर जसं आपण एपीआय कॉलचा रिस्पॉन्स आल्यानंतर ह्या जे एपीआय पर्टिक्युलर आपल्याला असा ऑब्जेक्ट रिटर्न करतात. आणि त्याच्यात रिझल्ट नावाची प्रॉपर्टी आपल्याला चेक करायची आहे की रिझल्ट ट्रू आहे की नाही. ट्रू आला म्हणजे एपीआय कॉल सक्सेस आहे, फॉल्स आला तर तुम्हाला मेसेजमध्ये एरर प्रिंट होतो. तर तो थोडासा कोड लिहून घ्यायचा. इफ रिझल्ट डॉट डेटा डॉट रिझल्ट प्रॉपर्टी ट्रू असेल तर अलर्ट दाखवूया की एम्प्लॉय क्रिएटेड सक्सेस, एम्प्लॉयर क्रिएटेड सक्सेस. आणि एल्स मध्ये मला मेसेज दाखवायचा आहे की अलर्ट एपीआय कडूनच मेसेज येतोय. सो रिझल्ट डॉट डेटा डॉट मेसेज या फील्डमध्ये. आता जसं अँग्युलर मध्ये पण करायचो, सेव्ह झाल्यानंतर आपल्याला गेट एपीआय कॉल परत करायचा असतो. राईट. सो हा जो फंक्शन आहे हा सेव्हच्या सक्सेसमध्ये टाकून द्यायचा, म्हणजे गेट एपीआय कॉल परत होणार आणि जो एम्प्लॉय क्रिएट झाला, एम्प्लॉयर क्रिएट झाला, तो टेबलमध्ये दिसणार पण. डिबगर लावूया आणि चेक करूया हा कोड. इथे लावला आणि एपीआय कॉल झाल्यानंतर. सो करंटली आपल्याकडे 129 रेकॉर्ड आहे. सो जिरॅसिम IT सोल्युशन्स, कंपनीचं नाव देतोय info@, .in, मोबाईल नंबर, त्यानंतर फोन नंबर काहीतरी डमी टाकूया, GST नंबर टाकूया आणि ॲड्रेस नागपूर. आता बघा प्रॉपरली सेव्हच्या क्लिकवर हा जो ऑब्जेक्ट आपण प्रिपेअर केला तोच ऑब्जेक्ट आपण एपीआय कॉलला पाठवूया. सेव्ह. ठीक आहे. बघा एम्प्लॉयर ऑब्जेक्टवर हॉवर केलं तर प्रॉपरली माझ्या ऑब्जेक्टमध्ये डेटा आहे, त्याच्यात एम्प्लॉयर ID माझं 0 असेल बाय डिफॉल्ट, प्रायमरी की. कंटिन्यू. एपीआय कॉल झाला, रिस्पॉन्स आला, रिझल्टमध्ये रिस्पॉन्स दिसेल डेटामध्ये बघा. रिझल्ट काय आलं, ट्रू आलं, रजिस्ट्रेशन सक्सेस, मेसेज पण आला होता तिकडून. ओके. सो आपण पण हार्ड कोडेड मेसेज दाखवलाय. सो रिझल्ट ट्रू आलं, सो रिझल्ट आतमध्ये जाणार, एम्प्लॉय क्रिएटेड मेसेज सक्सेसफुली आला आणि परत माझा गेट एम्प्लॉयरवाला कॉल होणार. गेट एम्प्लॉय कॉल झाला आणि सगळ्यात एंडिंगला आपला नवीन दिसेल रेकॉर्ड. सो दिस इज पोस्ट एपीआय. म्हणजे बटनच्या क्लिकवर मी एपीआय कॉल केला, डेटा पाठवला आणि रिस्पॉन्स आल्यानंतर चेक केलं की एपीआय कॉल सक्सेस आहे की नाही, अलर्ट दाखवला आणि गेट एम्प्लॉयरवाला एपीआय कॉल परत केला. तो आता सेव्ह झाल्यानंतर आपल्याला नेक्स्ट काय करावं लागतं, एडिट आणि डिलीट. सो आता एडिटसाठी मला पहिले काय करावं लागेल, हा जो माझा टेबल असतो तिथे मला एक बटन ऍड करावं लागेल. सो वरती एक TH ऍड करतो मी आधी, ऍक्शन नावाची, आणि इथे बटन देतो आणि इथे एक बटन ऍड करूया. क्लास लावूया त्याला BTN सक्सेस आणि याला म्हणूया एडिट. या एडिटच्या बटनच्या क्लिकवर आता जेव्हा आपण एडिट करतो ना, सो एडिटसाठी दोन वेज असतात. एक तर एडिटच्या क्लिकवर तुम्हाला वेगळी एपीआय देतात,
म्हणजे गेट एम्प्लॉयर बाय एम्प्लॉयर आय डी, किंवा प्रॉडक्ट करताय गेट प्रॉडक्ट बाय प्रॉडक्ट आय डी, किंवा कस्टमर करताय गेट कस्टमर बाय कस्टमर आय डी. पण कधी कधी कसं होतं, टेबलचा जो डेटा असतो ना, गेट एपीआय वाला डेटा, तिथेच तुम्हाला पूर्ण डेटा अवेलेबल असतो. आता जसं तुम्ही हे एपीआय बघितले ना, ह्या एपीआय मध्ये तुम्हाला गेट एपीआय मध्येच पूर्ण डेटा अवेलेबल आहे, जो तुम्ही सेव्हला पाठवला तोच. पण याची वेगळी एपीआय पण आहे. बघा, गेट एम्प्लॉयर बाय आय डी, लेट्स से आता एखादी एम्प्लॉयर बघूया. जसं हा आता एम्प्लॉयर आयडीचं विप्रोचं बघूया. एम्प्लॉय आयडी काय आहे? 7. आता हे खालची जी एपीआय ती दाखवतो मी. या एपीआय ला समजा मी 7 आयडी पाठवली. सो 7 एम्प्लॉयर आयडी ज्याला असेल त्याचा पूर्ण एक सिंगल ऑब्जेक्ट भेटतो मला. बघा, विप्रोचा ऑब्जेक्ट भेटला. पण हा सेम डेटा माझ्याकडे ऑलरेडी अरेमध्ये आहे. सो एडिटचे दोन वेज आहे. एक तर बटनच्या क्लिकवर तुम्ही पूर्ण ऑब्जेक्ट पाठवू शकता, किंवा बटनच्या क्लिकवर एपीआय कॉल पण करू शकता. आता पहिले एपीआय कॉल मी करत नाही सध्या, आपल्याकडे ऑलरेडी डेटा आहे म्हणून. सो एडिटच्या क्लिकवर काय करायचं आहे, मला एक एपीआय कॉल करायचा आहे. सो ऑन क्लिक, राऊंड ब्रॅकेट. आता या एडिटच्या क्लिकवर मला काय करायचं आहे, मला फंक्शन कॉल करायचं आहे. तो फंक्शनचं नाव देतो ऑन एडिट. आणि या ऑन एडिटला काय करायचं आहे, मला हा पूर्ण ऑब्जेक्ट पाठवायचा आहे, आयटम जो फिरत आहे ना आपला फॉर लूप मध्ये, जो एम्प्लॉयरचा डेटा फिरत आहे तो पूर्ण ऑब्जेक्ट पाठवला. आता या नावाचं फंक्शन क्रिएट करूया. कॉन्स्टंट. आता या फंक्शनला जेव्हा आपण कॉल करतोय इथून, तेव्हा मी डेटा पाठवतोय आयटम. सो तो डेटा मला कॅच करावा लागेल. सो ईएमपी ओबीजे. आता इथे काय होतंय, मला ऑब्जेक्ट भेटतोय. सो हा जो ऑब्जेक्ट आहे ना, तो मला डायरेक्टली या व्हेरिएबलमध्ये सेट करायचा आहे. या व्हेरिएबलमध्ये सेट करायचं तर ही मेथड. सो हा ऑब्जेक्ट, मेथड, आणि याला डायरेक्ट मी पूर्ण ऑब्जेक्ट पाठवू शकतो. कारण मला ह्या ऑब्जेक्ट मधली एक पर्टिक्युलर कोणती फील्ड नाही चेंज करायची, पूर्णच्या पूर्ण, सॉरी, पूर्णच्या पूर्ण ऑब्जेक्ट येणार आहे माझ्याकडे. सो पूर्णच्या पूर्ण ऑब्जेक्ट पण तुम्ही डायरेक्टली असं असाइन करू शकता. एक एक फील्ड जेव्हा चेंज करायची असते ना, तेव्हा आपण हा स्प्रेड ऑपरेटरनी करतो. पण पूर्णच्या पूर्ण ऑब्जेक्टच रिप्लेस करायचा आहे, सो तुम्ही डायरेक्टली ह्या मेथडला ऑब्जेक्ट पाठवू शकता. ओके. आता मी एवढंच करून दाखवतो, आधी एडिटच्या बटनवर काय होतं ते बघूया. ऑन पेज लोड, आता माझा हा ऑब्जेक्ट बघा एमटी आहे. ओके. आता लेट से मी ह्या इन्फोसिसवर एडिट करतो. सो बघा, जसं एडिट केलं, ऑब्जेक्टमध्ये बघा डेटा आला इन्फोसिसचा पूर्ण. आता विप्रोवर एडिट करतो. बघा, विप्रोचा डेटा आला. सायबेजवर क्लिक केलं, सायबेजचा डेटा आला. करेक्ट. म्हणजे जे ज्या रेकॉर्डवर तुम्ही एडिटवर क्लिक करताय, तो डेटा माझ्या ऑब्जेक्टमध्ये आला. पण त्या ऑब्जेक्टमध्ये आला, पण इकडे नाही दिसत आहे. आता अँग्युलरमध्ये काय करायचो, एनजी मॉडेलने आपला त्या ऑब्जेक्टमधली ती फील्ड त्या टेक्स्ट बॉक्स सोबत बाइंड राहायची. जशी ऑब्जेक्टमध्ये व्हॅल्यू चेंज झाली, इकडे ऑटोमॅटिक दिसून जायची. पण इकडे तसं नाहीये. सो इकडे तसं सेम अचीव करण्यासाठी आता ऑब्जेक्टमध्ये आपल्या डेटा तर आला. सो या ऑब्जेक्ट मधला तो डेटा आपल्याला आपल्या टेक्स्ट बॉक्समध्ये दाखवायचा आहे. त्यासाठी व्हॅल्यू यूज करावं लागतं, ऍट्रिब्यूट. या याच्यावर व्हॅल्यू ऍट्रिब्यूट यूज करावा लागतो. सो व्हॅल्यू, कर्ली ब्रॅकेट, ऑब्जेक्ट डॉट, कोणती प्रॉपर्टी दाखवायची आहे, कंपनी नेम. इथे ज्या ज्या प्रॉपर्टी ज्या ज्या टेक्स्ट बॉक्स मध्ये दाखवायचे तिथे तिथे बाइंड करायचं. ईमेल आय डी, इथे मोबाईल नंबर, मग कुठे ते दिसतं फोन नंबर, जीएसटी नंबर, आणि ऍड्रेस पण दाखवून देऊया, कंपनी ऍड्रेस. आता जर सेव्ह केलं तर प्रॉपरली ज्याच्यावर एडिट करेल तो डेटा पण दिसेल. इथे प्रेस करूया. ठीक आहे. आता लेट से मी विप्रोवर क्लिक केलं तर बघा, इथं विप्रोचा डेटा दिसतोय. इन्फोसिस सायबेजवर क्लिक केलं, सायबेजचा डेटा दिसतोय. इन्फोसिसवर क्लिक केलं, इन्फोसिसचा डेटा दिसतोय. सो एडिट जेव्हा आपण अपडेट करतो, त्याच्यात दोन स्टेप असतात. पहिले एडिटच्या क्लिकवर आपल्याला फॉर्ममध्ये डेटा आणावा लागतो, मग तो नवीन डेटा आपल्याला अपडेटला पाठवावा लागतो. आता मला इथं सेव्हच्या बाजूला अपडेटची बटन दिसली पाहिजे. म्हणजे मी समजा एडिट मोडमध्ये आहे, तर मला सेव्हची बटनच्या जागी मला कोणती बटन दिसली पाहिजे, अपडेटची. सो इथे आधी पहिले बटन बनवून घेऊया, अपडेट. आता याच्यात लॉजिक काय असेल, सेव्ह बटन केव्हा दिसली पाहिजे आणि अपडेट बटन केव्हा दिसली पाहिजे. समजा एम्प्लॉयर ऑब्जेक्ट मधली एम्प्लॉयर आय डी समजा 0 असेल, तर मला सेव्हची बटन दाखवायची, अदरवाईज अपडेटची. सो इथे कंडिशनल रेंडरिंग,
जसं तिकडे एनजीप होतं, इकडे कंडिशनल रेंडरिंग आहे. सो एम्प्लॉयर ऑब्जेक्ट डॉट एम्प्लॉय आय डी इक्वल टू 0 असेल तर अँड आपल्याला ही बटन टाकायची आहे. यालाच कॉपी पेस्ट करूया. समजा एम्प्लॉयर आय डी नॉट इक्वल टू 0 आहे, म्हणजे एडिट मोडमध्ये आहोत. सो आपल्याला ही अपडेट बटन दाखवायचे आहे. सक्सेस आणि इथे अपडेट नाव दिलं. आता ऑन अपडेट नावाचं फंक्शन पण क्रिएट करूया. सेम गोष्ट आपण अँग्युलर मध्ये युझिंग एनजीप करायचो. बघा लॉजिक सेम आहे. लॉजिक टेक्नॉलॉजी चेंज झाली तरी लॉजिक चेंज नाही होत. म्हणून म्हणतो की लॉजिक डेव्हलप करा, टेक्नॉलॉजी चेंज होत राहतात. लॉजिक राहिलं की तुम्ही कोणत्याही टेक्नॉलॉजीवर काम करू शकता. जस्ट तुम्हाला थोडासा सिंटॅक्स लक्षात ठेवावा लागतो. दॅट्स इट. ओके. सो आता हा फंक्शन क्रिएट करून घेऊया. आता जसा हा सेव्हचा फंक्शन असेल तसाच अपडेटचा असेल. सो आय एम जस्ट कॉपी पेस्टिंग इट राईट नाव. हा फंक्शनचं नाव फक्त इथे देईल आणि माझा एपीआय कॉल चेंज होईल. एपीआय कॉल बघून घेऊया. ऍड न्यू एम्प्लॉयर, त्याच्या खाली अपडेट एम्प्लॉयर. URL कॉपी करून घेऊया. हा फक्त इथे बघा, इथे पुट एपीआय आहे. ओके. सो आता इथे पोस्टच्या जागी मला काय करावं लागेल, पुट करावं लागेल आणि हे एपीआय कॉलच्या एंड पॉईंटचं नाव चेंज करावं लागेल. दॅट्स इट. ओके. सो आता एम्प्लॉई अपडेटेड सक्सेसफुली नाव देऊन देऊया. सेव्ह करून चेक करूया. हे अपडेटचं झालं. पेज लोडर आपला एक एपीआय कॉल झाला, ज्याच्यात आपण डेटा आणला आणि तो टेबलमध्ये दाखवला. आता लेट्स से विप्रोला एडिट करतोय मी. विप्रोला एडिट केलं. आता विप्रोचा विप्रो IND करूया. फक्त कंपनीचं नाव चेंज करतोय मी. आता बघा दिसतंय अपडेटची बटन. सो अपडेटवर जर क्लिक केलं सो माझा अपडेटचा एपीआय कॉल बघा, हा फंक्शन कॉल झाला. एम्प्लॉयर ऑब्जेक्टमध्ये कंपनीचं नाव चेंज झालेलं असेल. कंपनी नेम विप्रो IND आलं. कंटिन्यू केलं. एपीआय कॉल सक्सेस झाला. रेकॉर्ड अपडेटेड सक्सेस. आपण मेसेज दाखवला आणि गेट एपीआय कॉल परत केला. सो बघा इथे डेटा दिसला. क्लिअर. सो हे झालं आपली अपडेटची प्रोसेस. असंच माझं डिलीटचं आहे. सो डिलीटची एपीआय बघून घेऊया. डिलीटसाठी HTTP डिलीट यूज करावं लागेल आणि डिलीटच्या एपीआयला मला डेटा पाठवायचा आहे. सो लेट्स से मी इथे 1 टाकलं. जस्ट URL कॉपी पेस्ट करण्यासाठी मी घेतोय. ही अशी माझी URL बनली पाहिजे. आता डिलीटचा एपीआय कॉल लिहून घेऊया. जसा हा फंक्शन होता तसाच मी कॉपी पेस्ट करतोय. फक्त फंक्शनचे नाव आणि एपीआय कॉल चेंज करेल. ऑन डिलीट आणि ही URL तिकडे जाईल. आता या URL ऑब्जेक्ट पाठवण्याची गरज नसते. फक्त इथे काय आहे, हे जे 1 होतं, एम्प्लॉयर आयडी इज इक्वल टू तुमच्या आयडीचं नाव गेलं पाहिजे. सो हे 1 इथून काढून टाकूया. त्यानंतर प्लस आणि ह्या पॅरामीटरला आयडी असेल. सो एम्प्लॉयर आयडी, जे आयडी येईल ते आपल्याला इथे पाठ करायचे, म्हणजे आपली URL काय होईल, डायनामिक होईल. आणि हा फंक्शन आपल्याला कॉल करायचा आहे. आपल्या टेबलमध्ये एक बटन घेऊया. जशी ही एडिटची बटन होती तशीच एक डिलीटची बटन घेऊया. कॉपी, डेंजर नाव देऊया. इथे आपल्या फंक्शनचं नाव दॅट इज ऑन डिलीट. आता डिलीट या फंक्शनला काय पाठवायचं आहे, फक्त एम्प्लॉयर आयडी पाठवायचे. सो इथे आयटम डॉट एम्प्लॉयर आयडी पाठवलं. पूर्ण ऑब्जेक्ट पाठवण्याची गरज नाही, फक्त आयडी पाठवतोय. सेव्ह करून चेक करूया. आता डिलीट बटनच्या क्लिकवर माझा एपीआय कॉल होईल. बघा आता समजा मी लोरेम ही कंपनी सेकंड नंबरची डिलीट करतोय. डिलीटवर क्लिक केलं. आयडी आला माझा 8. तेच आपण एपीआयला पाठवतोय. सांगा बरं का बरं एरर आला. तिथं मेथड डिलीट. डिलीट पाहिजे राईट. सर. मेथड आपण चेंज नाही केली. सो मेथड आपली डिलीट पाहिजे. एपीआय मध्ये जी मेथड असेल ती यूज करायची. परत एकदा चेक करूया. आता समजा परत मी हा रेकॉर्डवर क्लिक केला. सो आता तुमचा प्रॉपरली डिलीट होणार. रेकॉर्ड एम्प्लॉय डिलीटेड आणि तो रेकॉर्ड डिलीट पण झाला लोरेमवाला. बघा डिलीट झाला. सक्सेसफुली डिलीटेडचा मेसेज आला. पण आता नॉर्मली जसं अँग्युलरमध्ये आपण करतो की डायरेक्ट बटनच्या क्लिकवर डिलीट नाही करू देत. युजरला एकदा विचारतो आपण की डिलीट करायचं आहे की नाही. तर सेम गोष्ट इकडे करायची आहे. सो इथे एक व्हेरिएबल बनवतो कॉन्स्टंट इज डिलीट नाव घेतो आणि याला इथे
आता जसं अँग्युलर मध्ये आपण असं सिम्पली कन्फर्म लिहिलं आणि मेसेज टाकला इथे, आर यू शुअर वॉन्ट टू डिलीट, सो दिसतं आपला पॉपअप, पण इकडे तो एरर देतो. बघून घ्या काय होतं पहिले. त्याला कन्फर्म काय आहे हे समजत नाही, सो तो म्हणतो विंडोजनी यूज करा. सो विंडोज डॉट कन्फर्म यूज करा म्हणतो. ठीक आहे. आता अच्छा, चेक नाही लावला आपण. समजा विंडोज डॉट कन्फर्म केलं तर ओके आणि कॅन्सलची बटन. समजा ओके जर क्लिक केलं तर या व्हेरिएबलमध्ये काय भेटतं आपल्याला, ट्रू भेटतं. सो तोच आपला कोड लिहून घेऊया. इफ इज डिलीट ट्रू असेल तर आपला एपीआय कॉल झाला पाहिजे, अदरवाईज काहीच नाही. सो हा कोड आपल्या इथे इफ मध्ये टाकून देऊया. दॅट्स इट. चेक करूया आता. मग आता मी डिलीटवर क्लिक केलं आणि कॅन्सल केलं, रेकॉर्ड जसायचा तसाच आहे. हा खालचा डिलीट करतो मी 3 नंबरचा. डिलीटवर क्लिक केलं, कॅन्सल केलं, काहीच नाही झालं. डिलीटवर क्लिक केलं, ओके केलं, एपीआय कॉल सक्सेस झाला आणि रेकॉर्ड पण डिलीट झाला. दॅट्स इट. हे साधं आपलं करंट ऑपरेशन कम्प्लीट झालं. गेट ऑल, गेट पोस्ट पुट डिलीट, 4 एपीआय कॉल इंटिग्रेशन. जसं अँग्युलर मध्ये करत होतो तसंच आहे, ऑलमोस्ट लॉजिक सेम आहे, फक्त कोड लिहिण्याची पद्धत थोडीशी चेंज आहे, नथिंग एल्स.